दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कट शिजला आणि कटातून ही ठिणगी पडली असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात दोन्ही पक्षांकडून सध्या दावे प्रतिदावे सुरू आहेत. अशातच वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय अशा चर्चा सुरू झाल्या. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये संभाव्य विलिनीकरणासंदर्भात अजित पवार यांच्यासोबत काही बैठकाही झाल्याची माहिती आहे. अशातच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरण करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणारी बैठक 22 डिसेंबरला पार पडली होती. दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्या ही अजितदादांची इच्छा होती असं वक्तव्य अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी केली आहे. तसंच पवार कुटुंबामध्ये विलिनीकरणासंदर्भात चर्चा झाल्याचं गुजर म्हणाले. अजितदादांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याबाबत पवार कुटुंबात चर्चा झाल्याची माहितीही गुजर यांनी दिली आहे. अजित पवारांचा फडणवीसांवर विश्वास नसेल म्हणून त्यांनी विलिनीकरणाबाबत सांगितलं नसावं असं खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलंय. तर भाजपला सांगितल्याशिवाय काही ठरत नाही का असा सवाल विजय वडेट्टीवारांनी विचारलाय. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा असती तर अजित पवार बोलले असते असं मुख्यमंत्री म्हणत शरद पवारांचा दावा मुख्यमंत्र्यांनी खोडला होता. विलिनीकरणाच्या चर्चेची कल्पना नाही. अजित पवारांशी कोणतीही चर्चा केली नसावी अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. अजित पवारांचा एनडीएमधून बाहेर पडण्याचा विचार नव्हता असंही भुजबळ म्हणाले. तमिळ विरोधात बोलाल तर मुंबईमध्ये 1 लाखांची रॅली काढू असा इशारा भाजपचे आमदार तमिल सेल्वन यांनी ठाकरे बंधूंना दिलाय. भगवान मुरुगन यांच्या थैपुसम उत्सवानिमित्त मुंबईत रॅली काढण्यात आली होती. पालिका निवडणुकांदरम्यान भाजपचे दाक्षिणात्य नेते अण्णामलाई यांच्या मुंबई संदर्भातील विधानावरून वाद निर्माण झाला होता. आता रॅली काढण्याचा इशारा दिल्यानं हा वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार तमिल सेल्वन यांनी दिलेला इशारा हा 11 कोटी मराठी माणसांना आहे असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय. तुम्हाला मुंबईत भांडणं लावायची आहेत का असा प्रश्नही राऊतांनी विचारलाय. ठाकरे बंधूंच्या युतीत मुंबई महापालिकेच्या मतदानावरून वादाची ठिणगी पडली आहे. मुंबई पालिका निवडणुकीत मनसेला शिवसेना ठाकरे पक्षाच्या मतदारांकडून अपेक्षित मदत न मिळाल्याचा आरोप मनसैनिकांनी केलाय. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची वांद्रे MIG क्लबमध्ये बैठक पार पडली. यामध्ये निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाची मतं मनसे उमेदवारांना मिळाली नाहीत अशी तक्रार करण्यात आली. मुंबईच्या महापौर पदाचा मुहूर्त ठरला. 11 फेब्रुवारीला मुंबई महापौर पदासाठी निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापौर निवडणुकीचा कार्यक्रम लवकर जाहीर होणार आहे. भाजप शिवसेनेकडून महापौर पदासाठी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष असणार आहे. 18 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेची विशेष सभा होणार असल्याची माहिती आहे. KDMCतील ठाकरेंचे बेपत्ता नगरसेवक परतलेले आहेत. 4 बेपत्ता नगरसेवकांपैकी 2 नगरसेवक परतलेत. मधुर म्हात्रेनंतर स्वप्नाली केणेकर परतलेले आहेत. स्वप्नाली केणेंनी माध्यमांसमोर टाळलं. तसंच स्वप्नाली केणे यांचं प्रमाणपत्र मनसे नेत्यांच्या ताब्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला 16 तारखेला प्रमाणपत्र परत मिळणार असल्याची माहिती आहे. भाजपने अखेर आपला गटनेता निश्चित केलाय. पक्षाच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड करण्यात आली आहे. गणेश खणकर हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या कारभारामध्ये सक्रिय सहभागी आहेत. त्यांनी भाजपच्या विविध निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या दीर्घकालीन सक्रियतेची दखल घेत आता त्यांना गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलंय. गायमुख घाट परिसरामध्ये अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आले. यावेळेला नगरसेवक नजीब मुल्लांसह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांच्या अस्थींचं दर्शन घेतलं. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आव्हाड पहिल्यांदाच ठाण्यातील राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयात आले. यावेळेला जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपेमध्ये चर्चा देखील झाली. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं. बाणगंगा तलावामध्ये अस्थींचं विसर्जन करण्यात आलं. यावेळेला नवाब मलिक, आमदार सना मलिक, माजी आमदार झिशान सिद्दीकी आणि मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. अजितदादांचा अपघात नाही तर घातपात असल्याचं खळबळजनक विधान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केलंय. घातपाताची शंका उपस्थित करताना मिटकर यांनी राजेश टोपेंच्या विधानाचा दाखला दिलाय. तसंच अनेक इतर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. 1 दिवसाचा विशेष अधिवेशन बोलावून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्यता मांडा अशी मागणी अमोल मिटकर यांनी केली. अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलेल्या संशयावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. सुरुवातीपासून विमानात 5 व्यक्ती असल्याची माहिती ऐकली असं छगन भुजबळ म्हणाले. याबाबत ज्यांना माहिती आहे
त्यांनी सांगावं, असंही भुजबळ म्हणाले. दिवंगत अजित पवार यांच्या अपघाताबाबत अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य असून विमान अपघाताला 6वा माणूस कोण, तो कुठे गेला, असा प्रश्न शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. दरम्यान अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली आहे. आमदार अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या विमान अपघातग्रस्तांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिलेलं आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला असून यातून सत्य बाहेर येईल, असं म्हटलेलं आहे. तर डीजीसी आणि AAIB टीम अपघाताच्या ठिकाणी तत्काळ पोहोचून चौकशी प्रक्रिया केली असल्याचं म्हटलंय. लवकरच याचा अहवाल येईल, असंही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. अजित पवारांच्या निधनाबाबत खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेला आहे. अजित पवार म्हणाले होते की भाजपच्या घोटाळ्याच्या फायली काढू आणि या इशाऱ्यानंतर 10 दिवसातच अपघात झाला, असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय. तसंच या अपघातामुळे जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाल्याचंही राऊतांनी म्हटलंय. यामुळे या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा मुद्दा खासदार संजय राऊत यांनी लोकसभेत उपस्थित केलेला आहे. अजितदादांच्या अपघाताबाबत अनेकांना प्रश्न असून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी अजित पवार यांनी राज्यसभेत केलेली आहे. सोबतच अजितदादा भाजपच्या भ्रष्टाचाराबाबत बोलल्यानंतर अवघ्या 12 दिवसात अपघात झाल्यानं अपघाताच्या शक्यतेच्या चर्चा सुरू असल्याची राऊतांनी म्हटलेलं आहे. अजित पवारांच्या मृत्यूबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. विमानात 6 लोक होते तर 5च मृतदेह कसे, असा सवाल राऊतांनी विचारलाय. अजित पवारांचे कागद तसेच होते, हे कसं काय झालं, असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. दाल में कुछ तो काला है, असं वक्तव्य करत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केलाय. अपघात नाही तर घातपातच म्हटलं जात असून महाराष्ट्रातील 80% लोक संशय व्यक्त करतायत, असं त्यांनी म्हटलंय. तसंच वेळेवर पायलट का बदलला गेला, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. अजित पवारांचा अपघात नेमका कशामुळे झाला, काय आणि कसं घडलं होतं, हे सर्व ब्लॅक बॉक्समधून समोर येईल, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. अमोल मिटकरी यांनी विमान अपघाताबाबत संशय उपस्थित केला, त्यावर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधी दरम्यान चोरट्यांनी किमान 15 जणांचे 25 लाखांचे दागिने लंपास केले. त्या प्रकरणी पोलिसांनी 6 चोरट्यांची धरपकड केली असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.